नमस्कार मित्र हो. माणसं जातीनं, वयानं, पैशानं, शिक्षणानं मोठी झाली म्हणजे मोठी असतात असं नाही, किंवा मोठ्या शहरात राहिले तरच मोठे असतात असं नाही. आमच्या लातूरचे सुपुत्र गेली 35 वर्ष पत्रकारितेमध्ये आज काम करत आहेत आणि पत्रकारिता करत असताना आपला स्वाभिमान, आपली अस्मिता हे सगळं जपून करणं फार कठीण असतं. तर आज आपण भेटत आहोत आमच्यावर प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक रवी किरणजी देशमुख यांना, आणि काही विषयावर त्यांचं मनोगतही जाणून घेणार आहोत. देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारण कालचं आणि आजचं आणि उद्याचं याविषयी आपल्याला एक जागरूक अभ्यासू पत्रकार म्हणून काय वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदरसाहेब खूप बदल झालाय. महाराष्ट्राचं राजकारण पूर्वीचं आणि आत्ताचं याच्यामध्ये आपल्या भाषेत जमीन आसमानचा फरक पडलाय. आपण जर थोडं मागे गेलो, आपण ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा, पण मी वाचन करून माहिती घेतलेली आहे. मुंबईमध्ये राहत असल्यामुळं मला बऱ्याचदा ज्येष्ठ माणसं भेटतात, त्यांना बोलण्याची संधी मिळते, जेव्हा जुन्या आठवणी सांगतात तेव्हा मला वसंतराव नाईक यांच्यापासूनच्या लोक आठवणी सांगतात की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र शासन कसं चालायचं, तेव्हाचे लोक कसे वागायचे, विधानसभा कशी चालायची, विधान परिषद कशी चालायची, काय प्रश्न विचारले जायचे, तेव्हाचे आमदार कसे होते. आपल्याकडचा एक अत्यंत तेजस्वी सुपुत्र आपल्या परिसरातला म्हणजे भाई उद्धवराव पाटील. तुम्हाला सांगतो, त्यांचं नाव घेतलं की प्रत्येक जण इतका आदराने कौतुकाने बोलतो की अनेक जण तर मला म्हणले की भाई उद्धवराव पाटील ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं हे त्या भाईंसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट झाली असती. परंतु पक्षीय मतभेद, पक्षीय राजकारण वेगळं असतं आणि सत्ता फार वेगळी असते. त्यामुळं काय झालं की भाईंनी कायम तत्वाशी एकनिष्ठता दाखवली, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. हा झाला भाग एक. पण त्यांची भाषणं खूप गाजली विधिमंडळामध्ये. म्हणजे ते काय बोलतात, मला तर आठवतं की तुम्हालाही आठवत असेल की एकदा स्वतः शरद पवार म्हणाले होते की तरुणपणी आम्ही जेव्हा सभागृहात बसायचो तेव्हा भाई उद्धवराव पाटील कसं बोलतात, वेगळे विषय कसे मांडतात, तेव्हा आम्ही आवर्जून ऐकायला बसून राहायचो म्हणाले. हे झालं जुन्या काळाविषयी. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, त्यांचं वागणं. थोडक्यात मी आपल्याला सांगतो की आज कोण काय करतो, कोण करेल की नाही, आमका त्यांच्या विरोधात बोलेल की नाही, बोलायचं धाडस करेल की नाही. अनेक लोक म्हणतात आम्हाला ह्याच्या विरोधात बोलायचं धाडस करायला लावू नका, आम्हाला राजकारण करायचंय, त्यांच्या विरोधात स्टेटमेंट करायला लावू नका. वसंतराव नाईक बद्दरसाहेब असे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. 9 अविश्वास प्रस्तावांना सामोरे गेले त्यांनी. 9 रेकॉर्ड आहे. आणि 9च्या 9 प्रस्तावांना अतिशय सन्मानानं सामोरे गेले. अतिशय मार्दव बोलण्यामध्ये, उच्च विद्या विभूषितपणा, कधीही त्यांनी आक्रस्ताळेपणा केला नाही, विरोधकांना कमी लेखलं नाही, विरोधकाची टर उडवली नाही. मी ती मुद्दाम तो तपशील काढला, वाचला. मी म्हणलो बापरे काय माणूस आहे. बरं, विकासाविषयी, मागासलेपणाविषयी पण त्यांच्या उच्च भावना. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की कोकण मागासलेला आहे आणि कोकणच्या विकासासाठी काहीतरी करणं भाग आहे, अशी एक चर्चा उपस्थित झाली होती. त्यावेळीची चर्चा मला एका सदस्याने सांगितली होती की तुम्ही ती वाचली पाहिजे, तुम्ही लिहिता खूप, बोलता खूप. तर मी ते वाचलं, तर त्यावेळी त्यांचं उत्तर इतकं छान होतं की कोकणच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक भाग मागासलेले आहेत म्हणाले. आपल्याला मराठवाडा, आपल्याला विदर्भ, सगळ्यांचा विकास करायचा आणि त्या विकासासाठी आपल्याला एक मार्गदर्शक अशी योजना बनवायची आहे. म्हणजे 15 वर्ष तरी किमान आपल्याला त्या योजनेवर काम करता आलं पाहिजे. आणि ते बोलताना एक वाक्य त्यांनी खूप छान वापरलं, जे आजच्या काळात मला सांगणं आवश्यक वाटतं. ते म्हणाले, अध्यक्ष महाराज, पुढच्या निवडणुकीत तुम्ही त्या पदावर असाल का नाही, याल की नाही परत, मी असेल की नाही मला माहित नाही, परंतु आपण या सभागृहाच्या माध्यमातून अशी एक विकासाची योजना कोकण सारख्या भागासाठी बनवली पाहिजे की त्याच्यात बदलच कुणाला करता आला नाही पाहिजे. विचार करा, त्यावेळी काँग्रेसला 200 जागा मिळायच्या, 200 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस हा असा पक्ष होता की त्याला हरवणं कुणाच्याच बस की बात नव्हती. समोर विरोधक तुटपुंजे होते, अक्षरशः प्रजा समाजवादी पक्ष असतील, शेकाप असेल, तरी सुद्धा तो मुख्यमंत्री असं म्हणतोय की पुढच्या निवडणुकीत तुम्ही निवडून याल का नाही, मी निवडून येईन की नाही. आजचा संदर्भ, आजचे काळातले विचार केले तर ते त्यावेळी सहज म्हणू शकले असते समोर बघून.
तुम्ही विसरून जा विजयी व्हायचं. पुढच्या कैक निवडणुका आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही स्वप्न बघायचं सोडून द्या. आजकालची ही भाषा खूप कॉमन झाली आहे सत्ताधाऱ्यांची वगैरे, मागच्या सत्ताधाऱ्यांची. मी काय आत्ताच म्हणत नाही, अलीकडच्या 20-25 वर्षाचं राजकारण तर मी खूप जवळून बघितलंय. परंतु आपण हे लोकांसाठी करतोय आणि लोकांना आपण जबाबदार आहोत, ही जी भावना पूर्वीची प्रबळ होती त्यात आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीसा बदल झालाय. आणि आम्ही ठरवू ते धोरण आहे, बांधू ते तोरण आहे, असा हा राजकारणातला बदल. हा नवीन पिढीला जुने संदर्भ माहीत नसल्यामुळे तो कळणार नाही. आजकाल राजकारण कसं चाललंय याविषयी माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं बोलू शकता, कारण तुम्ही लातूर सारख्या शहरात राहून सगळं जवळून बघत आहात. म्हणून मी सांगितलं की पूर्वीचा आणि आत्ताचा थोडक्यातला फरक हा आहे की अत्यंत जबाबदारी होती पूर्वी. आपण घेतलेल्या निर्णयामुळे लोकांना त्रास होता कामा नये. आपल्याला जे काही करायचंय ते लोकांना चांगलं वाटावं ह्यासाठीच करायचं आहे. आपला स्व बाजूला ठेवून करायचंय, ही भावना होती. हा सगळ्यात मोठा बदल मला जो दिसला तो हा. अच्छा, उद्या काय होईल वाटतं? तुम्ही एक समीक्षक आहात. आज ज्या पद्धतीनं फोडाफोडी तोडातोडी इकडून तिकडं, काय कपडे बदलल्यासारखं पक्ष बदलणं, ते पक्षांतर विरोधी विधेयकी खड्ड्यात गेलं, काय वाटतंय तुम्हाला नेमकं? म्हणजे या तुम्ही दिल्लीचा संदर्भ देताय का? दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, शिंदे, नंतर अजितदादा, काय हे सगळंच, किंवा आता उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण, आणि लाचार जनता, मतदार माफ करा, म्हणजे की पैशाशिवाय जर मतालाच निघणार नाही तर काय करावं लागेल? तुम्ही शेवटचा हा जो मुद्दा मांडलाय त्याच्यावर एक पत्रकार म्हणून बोलणं मला खूप आवश्यक वाटतं. कारण पूर्वीच्या काळी प्रचार कसा व्हायचा हा तुम्हाला आठवतो. मी बघितलेला आहे लहानपणी, शाळेत असतानापासून सगळं बघत आलो इथं लातूरमध्ये. पूर्वी लोक विचारांवर श्रद्धा बाळगायचे आणि लोक कट्टर होते. आम्ही ह्या विचारांना मानतो म्हणले की त्या माणसांना बदलवणं फार अवघड असायचं. आमची विचारधारा ही आहे म्हणायचे लोक. नंतर बदल का होत गेला तुम्हाला सांगतो. लोक आज आम्हाला कोण काही देतं की नाही याची वाट बघतात. आम्हाला कोणी भेटायला आलं नाही म्हणून मतदानाला जात नाहीत असं आपण सर्रास म्हणतो. त्याला दुसरी बाजू पण अशी आहे, काही नाही केलं तर चालतं पण निवडणुकीत मतदारांना सांभाळून घ्या, त्यांच्या गरजा भागवा आणि मतं मिळवा, असा एक संदेश गेला. आणि त्याच्यामुळे काय झालं की राजकारणी मंडळींना काय वाटायला लागलं की 4.5 वर्षात आपण काय करतो काहीच गरज नाही. शेवटच्या 6 महिन्यात आपण लोकांना काय देतो आणि लोकांना कसं सांभाळतो आणि निवडणुकीवर प्रभाव टाकणारे कोणकोणते घटक आहेत मग सगळे झाले त्याच्यात. त्यांना एकदा सांभाळलं की आपलं काम संपलं. कशाला कष्ट करा, कशाला मेहनत करा, ही जी भावना प्रबळ होत गेली. आणि काय झालं, निवडणूक लढवणं हे एकेकाळी तुम्ही बघितलं की शेतकरी कामगार पक्ष भले सत्तेवर आला नाही परंतु रस्त्यावर असणाऱ्या लोकांसाठीचा पक्ष होता, अगदी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी. आणि त्यांनी विचार आणि तत्वासाठी लढले ते लोक. पण तो विचार सुद्धा मागे पडत गेला. त्यामुळे शेकापची शक्ल झाली. आता तर शेकाप औषधाला सुद्धा शिल्लक आहे. एक ते बाबासाहेब देशमुख आलेत फक्त करमाळ्याचे, करमाळा नाही आपलं सांगोल्याचे. काय झालं की लोकांना असं वाटायला लागलं राजकारणातल्या की लोकांना आपण आमिष दाखवून बघूया ना, मतदान करतील लोक. आणि दुर्दैवाने काय झालं की शासकीय योजनांच्या आधारावर मतं मागणं लोकांना नको वाटायला लागलं. मग मतदारांच्या गरजा पुरवा, मग काहीतरी द्या. मग लोकांना लागली सवय त्याची दुर्दैवानं. मग लोक वाट बघायला लागले कुणी येते की नाही आमच्याकडं. ही सवय लागली म्हणून लोकांना लागली, म्हणजे लावली म्हणून लागली. हे एकतर्फी नाही, हे परिवर्तन आहे आणि ते आपण टाळू शकलो नाही. त्यामुळे आज दुर्दैवाने अशी परिस्थिती झाली की लोक म्हणतात की सर्रास 4.5-5 वर्ष तुम्ही कसंही वागावं, शेवटी मतदानाला जेव्हा आपण लोकांना अपील करायला जातो तेव्हा काय लागतं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे झालं. हा माझा शेवटचा मुद्दा जो लोकांना, जनसामान्यांना भेटतोय. त्याच्यामुळे दुर्दैवाने काय झाले माहिती आहे का, राजकारण्यांना किंवा नेते मंडळींना अडवून आमचा रस्ता का खराब आहे, आमच्या गल्लीत गटार योजना का चांगली नाही, आम्हाला अमक्या गोष्टी का मिळत नाहीत, हे विचारण्याची आपण जी एक शक्ती होती जनता म्हणून ती गमावून बसलो. लोक सर्रास तोंडावर म्हणायला लागले, अहो मी काय फुकट नाही आलेलो, मला काय मागच्या वेळेस द्यावं लागलं मला माहिती आहे. त्यामुळे काय झालं की रस्ता का चांगला नाही, गटार का तुंबलेली आहेत, आम्हाला अमुक सुविधा का मिळत नाहीत, हायवे का खराब आहे, हे म्हणण्याचं धाडस कमी झालं मतदारांचं. हा एक दुर्दैवी प्रकार घडलाय. तर त्याच्यावर कधीतरी औषध निघेल, कधीतरी लोकांना हे रिअलाइज, म्हणजे हे पटेल, तरुण पिढी म्हणेल की अरे आपण असं केल्यामुळे आपलं चुकतंय, आपण अधिकार गमावून बसले, कधीतरी बदल होईल. हा झाला महत्वाचा मुद्दा म्हणून सांगितला. थोडक्यात मी आता तुम्हाला 2 जे तुम्ही मुद्दे विचारले ते सांगतो. एक राष्ट्रीय राजकारण, दुसरं राज्याचं राजकारण.
पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणाविषयी बोलायला मी थोडक्यातच सांगतो, कारण मुंबईत राहून जे काही तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांकडनं ऐकत असता आणि जी चर्चा तुम्हाला कानावर येत असते त्याच्या आधारे तुम्ही बोलता. भारताचे उपराष्ट्रपती आता 9 तारखेला निवडले जातील. राधाकृष्णन साहेब महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ते संघाचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते आहेत आणि तोच त्यांच्या निवडीमागचा एक सगळ्यात मोठा आधार मानला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी की ते जे तामिळनाडूमधून येतात, तिरुपूर म्हणून एक गाव आहे तामिळनाडूमध्ये, तिरुपूरशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि आज जे होजेरीचे कपडे आपण जे वापरतो त्याचं सगळ्यात मोठं भारतातलं केंद्र हे तिरुपूर आहे. तर त्या तिरुपूरला इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्याचे ते खूप मोठे पुरस्कर्ते आहेत त्या इंडस्ट्रीचे. आणि विशेष म्हणजे स्वभाव खूप चांगला आहे त्यांचा. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी उत्तम काम केलं, सगळ्यांशी संबंध ठेवले, त्यांनी महाराष्ट्र समजून घेतला. शिवाय RSS मधले मुलं आहेत. आणि तामिळनाडूला हे पद दिल्यामुळं भाजपाला राजकीय दृष्ट्या उद्या तामिळनाडूमध्ये पाय रोवायला त्याची एक मदत होणार आहे की आम्ही साऊथला प्रतिनिधित्व दिलं, दक्षिणेचा माणूस उपराष्ट्रपती केला. तर हे करत असताना दुसरा एक संदेश मला वाटते भाजपचं नेतृत्व देऊ इच्छित आहे की आम्ही RSSचा माणूस निवडला. कारण या पदावरचे आधीचे जे होते जगदीप धनकर यांची राजकीय कारकिर्दी ही भाजपपेक्षा दुसऱ्याच पक्षात जास्त घडलेली आहे. ते देवीलालांचे जवळचे सहकारी होते, ते जनता दलात होते, काही काळ वेगवेगळ्या पक्षात होते. तर आम्ही RSSचा माणूस आणला, कट्टर RSSचा आणला म्हणून. आणि RSSचं महत्व आजच्या काळामध्ये कुणी दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून तो एक मोठा जमेची बाजू आहे. तर त्यांची निवडणूक असं म्हणतात की ते थम्पिंग मेजॉरिटीने जिंकतील, कारण आज खासदारांची संख्या राज्यसभा आणि लोकसभेत त्यांची जास्त आहे आणि विरोधकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकल्यात जमा आहे राधाकृष्णन साहेबांनी, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तो दिल्यामुळे एक संदेश भाजप सध्या देऊ इच्छित आहे की आम्ही RSSला महत्व दिलं, आम्ही RSSचा माणूस उपराष्ट्रपती केला, हा महत्वाचा. तर याचे परिणाम पुढे काय होतील हे बघायला आपल्याला काही दिवस थांबावं लागेल. हा महिना खूप घडामोडीचा आहे असं सगळेच म्हणतात की या महिन्यामध्ये बऱ्याच घडामोडी अपेक्षित आहेत. तर बघूया आपण की राधाकृष्णन साहेब झाल्यावर नेमकं काय होतं. आपण पत्रकार म्हणून फक्त अंदाज बांधू शकतो. हे झाली राष्ट्रीय राजकारणाची बाजू. दुसरं आहे महाराष्ट्राचं राजकारण. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठे स्थित्यंतर झालं. मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्राचं राजकारण 2022च्या आधीचं म्हणजे जून 2022च्या आधीचं वेगळं आणि आताचं वेगळं, खूप फरक पडलाय. आणि तसं तर मी म्हणायला जातो की मग 2014च्या आधीचं राजकारण आणि आताचं राजकारण खूप वेगळं आहे. कारण 2014ला केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, स्वबळावर आलं, ही एक मोठी क्रांती होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुसंडी मारली, त्यांनी शिवसेनेसोबतची युती तोडली. त्यांना वाटत होतं की आपण स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार प्रचंड बदनाम झालं होतं आणि वेगवेगळे स्कॅम, लोकांमधली चर्चा, चीड ह्याचा फायदा घ्यायचा होता. परंतु शिवसेनेचं काय झालेलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये एक स्वतःचा मतदार घडवलेला आहे. त्यांनी काय हार मानली नाही, 63 जागा निवडून आल्या. म्हणून काय झालं की राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार चालवण्यापेक्षा शिवसेनेला सोबत घेऊन सरकार चालवणं खूप आवश्यक आहे. कारण आता जर शिवसेना बाजूला ठेवली आपण तर शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये नव्याने काहीच करायची गरज नाही. फक्त त्यांनी नुसते त्यांचे कार्यक्रम जर राबवले शिवसेनेचे तर शिवसेना आहे त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकते, हे भाजपच्या लक्षात आलं असेल कदाचित. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीनं बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला असताना सुद्धा त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं. आणि सोबत घेतल्यानंतर साहजिकच भाजपची पावलं ही स्वतःच्या जागा वाढवण्याकडे पडायला लागली. हे उद्धव ठाकरेंच्या बहुधा लक्षात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी 2019ला नारा दिला की हीच ती वेळ. अनेकांना कळलं नाही हीच ती वेळ म्हणजे काय. हीच ती वेळ म्हणजे शिवसेनेनी स्वबळावर ताकद झोकण्याची आणि एवढं मोठं भाजपचं आव्हान असताना सुद्धा आपलं स्थान मजबूत करण्याची हीच ती वेळ, असं ते घोषवाक्य होतं. त्या निवडणुकीमध्ये अंतर्गत प्रचंड कलह झाले, सगळ्यांनी ते ऐकलेले आहेत. मला वाटतं शिवसेनेच्या काही नेत्यांनी मुलाखत सुद्धा दिलेली आहे की आमच्या किती जागा पाडायचा प्रयत्न झाला, कोण उभं केलं, पैसे कसे वाटले. तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे सगळ्यात मोठं स्थित्यंतर होतं. पण आज अशी परिस्थिती आहे की भाजपा हा सर्वशक्तिमान पक्ष आहे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हे सांगतायत की 2029ची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आणि स्वबळावर सत्तेत येणार. त्यामुळे लोकांना असा प्रश्न पडतो की मग एकनाथ शिंदेचं काय, मग अजित पवारांचं काय. तर एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं म्हणून ते 2022ला जूनमध्ये सरकार पडलं उद्धव ठाकरेंचं आणि ते मुख्यमंत्री झाले. भाजपने त्यांना खूप मोठी संधी दिली. आज भाजपला एकनाथ शिंदेची तशी गरज आहे का? व्यावहारिक दृष्ट्या बोलायचं झालं तर गरज नाही. भाजपच्या 132 जागा आहेत, शिवाय त्यांना काही अपक्षांचा पाठिंबा आणि अजित पवार आहेत. आज अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 100% त्यांच्यासोबत आहे आणि अजित पवारांनी
सगळ्यात पहिलं स्टेटमेंट दिलं तुम्हाला आठवत असेल आता निवडणूक झाल्यावर नोव्हेंबरमध्ये विधानसभेची, की आम्ही विना अट आणि आम्ही आमचा पाठिंबा आहे या सरकारला म्हणून. त्यांनी कसली अट घातलेली नाही, कारण त्यांनी मर्यादा ठरवून घेतलेल्या आहेत की आपल्याला काय करायचं महाराष्ट्राच्या राजकारणात. त्यामुळे आज एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये काय करायचं तर वेगवेगळे मंत्र्यांचे हे जे चर्चा चालतात, मग संजय क्षीरसागरांबद्दलची चर्चा आहे, त्यांचे आमदार संजय गायकवाडांची चर्चा आहे, योगेश कदमांबाबतचा विषय आला, परमिट रुमानी बिअर बार आईच्या नावे लायसन्स आहे. तर याच्यातनं नेमकं एकनाथ शिंदेचं काय करायचं किंवा काय होणार हा एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. आणि आता सुद्धा मराठा आंदोलन मुंबईमध्ये जेव्हा संपलं तेव्हा एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवलं असं म्हटलं गेलं, पण एकनाथ शिंदेंनी सांगितलं की नाही, आमच्याशी चर्चा करूनच तो GR काढलाय, त्यामुळे बाजूला ठेवला असं म्हणता येत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा बरेच बदल घडतायत. आता ही झाली सत्ताधारी पक्षाची बाजू, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी हे जे आहे सध्याचं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. परंतु मला वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला तो सत्ताधारी पक्षाच्या बाबतीतला असावा असं गृहीत धरून मी उत्तर दिलं. तुम्ही आता तर हे आता ह्यांचं काय, हे तिघं आणि सगळ्यात अगोदर देवाभाऊ ज्या पद्धतीनं कालच्या गणेश विसर्जनच्या वेळेस ही गणेश विसर्जनची जाहिरात होती का महायुती विसर्जनची, मग अकेला इथं म्हणल्यासारखं जे लोकाला खटकणार वेगवेगळ्या यूट्यूबवर वगैरे आलं तर तुम्ही त्यांच्या निकटवर्ती राहिलेले आहात काय. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या दोघांना येऊ वाटलं या नसता जा म्हणल्यासारखं तर नाही ना. असं आहे की जेव्हा भाजपला असं वाटतं की देशात आणि राज्यात आम्ही सर्व शक्तिमान आहोत, आम्ही मनात आणलं तसं घडवू शकतो राजकारण, आम्ही मनात आणलं तर काही करू शकतो, तेव्हा भाजपला असं वाटणं साहजिक आहे की पुढची निवडणूक आम्ही आमच्याच बळावर लढवू, आम्ही आमचं सरकार आणू, आम्हाला आज मंत्रिपदाचे काही वाटप करावं लागतं, काही सत्ता आम्हाला वाटून घ्यावी लागते. आजही महामंडळ नियुक्ती वाचून प्रलंबित आहेत. अनेक कार्यकर्त्यांना आशा लागलेली आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्या आधी महामंडळ आम्हाला मिळतात का. तर हे जे आहे ते हे वाटप करायची गरजच नाही ना. उद्या जर स्वबळावर सत्ता आली तर मग अशा वेळेला स्वबळावर जर सत्ता आणायची असेल तर मग नेत्याची आपल्या प्रतिमा, जो उल्लेख तुम्ही केला देवाभाऊ, नेत्याची आपल्या प्रतिमा ही सर्वसमावेशकता म्हणून घडवावी लागते. मग महाराष्ट्रामध्ये जे प्रभावी घटक आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाला दुर्लक्षून तुम्ही राजकारण करूच शकत नाही. आज मराठा समाजामध्ये काहीशी अडी आहे, समजा काही भावना आहे की भाजपचं सरकार हे आपल्या विचाराला धार्जिन असलेलं सरकार नाही, मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात ते डॅमेज करतात भाजपला असं वाटत असेल. मग आम्ही असं काहीतरी करतोय, आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय की बघा भाजप आहे म्हणून हे होतंय, हे दाखवून देताना काहीतरी कृती दिसली पाहिजे. म्हणून मला वाटतं की जरांगे पाटलांचं आंदोलन संपलं, तो GR निघाला, तो GR किती परिणामकारक आहे त्या काळच ठरवेल. तर अशा वेळेला भाजपने ते क्रेडिट 100% स्वतःकडे घेणं, म्हणून मला वाटतं ती जाहिरात किंवा ते म्हणलंय त्यांनी की देवाभाऊ बघा छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत आणि छत्रपती शिवरायांना जो समाज खूप असं केंद्रस्थानी हृदयस्थानी ठेवून काम करतो त्याच्यासाठी आमचे नेते काम करतात, ते प्रतिमा संवर्धन आहे. आता त्या पक्षाचा तो अधिकार आहे, त्यामुळे त्याला आपण काही बोलू शकत नाही. मग आपल्याला प्रश्न काय पडतो की मग इथं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं स्थान काय. तर आपण बघितलं की मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलाचं जे आंदोलन सुरू होतं त्यावेळेला अजित पवार प्रामुख्याने पुण्यात होते, ते मुंबईत आले गेल्याचंही कुणाला कळलेलं नाही. ज्या चर्चा झाल्या हे आंदोलन कसं संपवायचं, काय देता येईल यांना, त्या चर्चेत सुद्धा नेमकं कोण कोण उपस्थित होतं अजूनही म्हणजे लोकांना असं वाटतं की हे होते ते होते. आता एकनाथ शिंदे स्वतःहून म्हणाले की नाही आमच्याशी चर्चा झाली होती, आम्ही मिटिंगला होतो आणि हा GR काढायचा, हैदराबाद गॅझेटियर मान्य करायचा, लागू करायचा, हा आम्हाला कल्पना देऊनच काढलेला आहे वगैरे, भुजबळांशी सुद्धा चर्चा झाली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण विश्वास ठेवायचा की शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा केली होती, परंतु भाजपला ह्याच्यात श्रेय मिळवायचंच होतं. भाजपाला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने हे केले दाखवायचं होतं. ते दाखवण्यासाठी बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण ठरतात. ते आले होते की नाही, कोणाशी चर्चा केली होती की नाही, आणि चर्चेला मग भाजपच्याच आदेशावरून 4-5 मंत्री गेले आणि त्यांनी ते श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भाजपची ही चाल त्यांच्या पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीनं. आता एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याला सांभाळणारे लाडक्या बहीण योजनेचं जसं हे देवाभाऊ तसं एकनाथ शिंदेनी लाडक्या बहिणीची जी योजना काढली किंवा म्हणजे लोकांना सरळ हाताने विकासाची अशी गंगा आणणारा म्हणून, आणि ज्यांनी की उद्धव ठाकरेंना सोडलं काही असेल, मग देवाभाऊला परवडेल का हे आता एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करणं. कसं आहे की राजकारणामध्ये खूप चाणक्षपणा दाखवावा लागतो.
त्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी अनुकूल काय करता येईल एवढाच विचार करावा लागतो. भविष्यात काय होईल त्याच्यासाठी वेगळे नुसके निघतात, आयडिया निघतात. 2019ला जेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड धाडसी प्रयोग केला, असा प्रयोग घडला असं की नाही याच्याविषयी लोकांना विश्वास बसत नाही. त्यांनी भाजपची साथ सोडली. आता सोडण्यामागे त्यांची भावना त्यावेळेस काय होती की माझा पक्ष संकुचित होतोय आणि अप्रत्यक्षरित्या माझ्या पक्षाचं खच्चीकरण होतंय, त्यामुळे मी तुम्हाला कशासाठी साथ द्यायची, माझा पक्ष संपवायचा का मला. म्हणून त्यांनी त्या परिस्थितीमध्ये व्यावसायिकपणा दाखवला, राजकीय व्यावसायिकपणा, चाणाक्षपणा, आणि त्यांनी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत नेलं. त्यामुळे भाजपसाठी त्यावेळी खूप मोठा प्रश्न उभा राहिला की अरे मग आपलं राजकारणाचं काय होणार, कारण भाजपला मानणारा मतदार खूप मोठा आहे. तो एक आहे, पण शेवटी शिवसेना ही सुद्धा काही कमी नाही ना. म्हणजे शिवसेना 2019ला सुद्धा 55 जागा घेऊ शकते ना, सगळे प्रयत्न करून सुद्धा. 2014ला ऐन वेळेला युती तोडून सुद्धा 63 जागा घेऊ शकते ना. त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात वगळून चालत नाही हे भाजपला माहित होतं. म्हणून 2019 नंतर सातत्याने असे प्रयत्न झाले की हे सरकार पडलं पाहिजे. कसं पडलं पाहिजे तर आपण बघितलं की वेगवेगळे प्रकरण महाराष्ट्रामध्ये उघडकीला आले, सत्ताधारी पक्ष बेजार झाला, तरी सुद्धा 2.5 वर्ष कसं चाललं हेच नवल आहे. म्हणजे खरं तर हे सरकार त्यावेळी जे काही प्रयत्न झाले पाडण्याचे ते पाहता 6 महिन्यात 8 महिन्यातच हे सरकार पडायला पाहिजे होतं. पण मला वाटतं की शरद पवार फार चाणाक्ष आणि धूर्त नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाणाक्षपणा, काँग्रेसचा अनुभव प्रचंड मोठा 1960 पासूनचा सरकार चालवण्याचा, तो कुठेतरी कामाला आला आणि उद्धव ठाकरेंचा संवाद डायरेक्ट सोनिया गांधी शरद पवारांशी होता त्यावेळी. म्हणून ते 2.5 वर्ष तरी चाललं. पण त्यावेळी त्यांना एकनाथ शिंदे भेटले भाजपला आणि त्यांच्या लक्षात आलं की आमदारांच्या बऱ्याच मागण्या आहेत, डिमांड. आमदारांचं जे म्हणणं होतं ना, विकासाला पैसे मिळत नाहीत, विकासाला पैसे मिळत नाहीत, विकास योजनांना, आता जाऊ द्या तो विषय वेगळा आहे, फार मोठं उत्तर होईल. विकासाला पैसे मिळत नाही, एवढी लोकशाही कमकुवत नाही आपली, असं कोणी विकासाला पैसे देत नाही म्हणून कमी होण्याची. मग तो थोडा अकॅडमिक विषय आहे, बुद्धीचा विषय आहे, मला फार विस्ताराने बोलावला, पण ते जाऊ द्या. मग त्यांनी निमित्त केले की नाही अजित पवार आम्हाला पैसेच देत नाहीत म्हणून बाहेर पडलो. काही का असे ना, त्यांना बाहेर पडायचं होतं, त्यांना ती परिस्थिती तशी तयार झाली होती, ते ग्राउंड तयार केलं गेलं होतं, ते बाहेर पडले. एकनाथ शिंदेनी ते धाडस दाखवलं आणि भाजपसाठी जे आवश्यक होतं की आपण सत्तेत नसलो तर पुढच्या निवडणुकीवर आपल्याला जड जातील. कारण साहेब आता असं आहे बदर साहेब की तुम्ही सत्तेत असाल तर निवडणूक सोपी आहे, विरोधात असाल तर निवडणूक अवघड आहे. आणि हे ओळखलं गेलं आणि आपण जर विरोधात बसलो तर पुढची निवडणूक आपल्याला फार जड जाणार आहे. म्हणून ती एक अतिशय त्यांच्या दृष्टीने अतिशय उत्तम निष्णात अशी चाल रचली गेली आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यामुळे भाजप सत्तेत आला ना. आणि तेव्हा भाजप सत्तेत आला 2022ला, म्हणून भाजप पुन्हा दणदणीत सत्तेत आला. भाजपा विरोधात असता तर 2024ची निवडणूक त्यांना एवढी सोपी गेली असती का, ह्याच्यावर तर कोणी उत्तर देईल, त्याला मी स्पष्ट बोलायची गरज नाही. तर एकनाथ शिंदेचा मुद्दा येतो इथे परत की आली निवडणूक, आली, जिंकली, प्रचंड बहुमत मिळवलं, पण आज भाजपचा जेव्हा विस्तार करायचा आहे तेव्हा त्यांच्याही मतदारसंघामध्ये भाजपला मजबूत व्हायचं आहे. मग असं करत असताना एकनाथ शिंदेचं काय करायचं. तर राजकारणामध्ये जो चाणक्षपणा दाखवला जातो की एक गरज संपल्यानंतर दुसऱ्या गरजेसाठी आम्हाला वेगळं चाल रचणं भाग आहे, हे एकनाथ शिंदेना कळत नसेल असातला भाग नाही. त्यामुळं आगामी दिवसांमध्ये एकनाथ शिंदेचं महत्त्व भाजपला किती आहे, आणि तुम्हाला एकच सांगतो आता की ज्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार निवडून आले त्या मतदारसंघामध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेले जे उमेदवार होते ते कुणाचे का असेनात ते भाजपकडे खेचले जात आहेत. त्यामुळे भाजपने पुढची तयारी सुरू केलेली आहे आणि हे एकनाथ शिंदे नाही ठाऊक असेल. एक महत्वाचा अवघड प्रश्न की आपण आपल्याविषयी बोलणं चुकीचं असं असतंय. कालची पत्रकारिता 40 वर्षापूर्वीची साहेब विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळातली विरोधकाला सुद्धा जवळ घेणारी पत्रकारिता आणि आजची म्हणजे देवाभाऊची पत्रकारितेच्या नेतृत्वात होणारी पत्रकारिता, याविषयी काही बोलता येऊ शकते का किंवा काय नको, काय वाटतंय तुम्हाला? नाही, शक्यतो मी त्या जनरल जे म्हणतो ना आपण एक सर्वसामान्य दृष्टिकोन आहे त्याच्यातनंच बोललं पाहिजे. व्यक्तीच्या प्रायोरिटी किंवा प्राधान्यक्रम जो तो व्यक्ती ठरवू शकतो. आपण जुन्या काळाचा उल्लेख केला म्हणून मी सांगतो की पूर्वी मी 90च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईत शिफ्ट झालो. तेव्हाची पत्रकारिता मी बघितली. सुधाकरराव नाईकांचा शेवटचा काळ होता, म्हणजे तो मुख्यमंत्री पदाच्या आधीचा, आणि शरद पवार केंद्रातून महाराष्ट्रात शिफ्ट होणार होते. त्या काळापासून मी पत्रकारिता बघितली की त्या काळी पत्रकारिता असं म्हणणं धाडसाच आहे की काही दबावच नसतो का वगैरे वगैरे, पण पत्रकारितेला त्याचा जो स्कोप असतो ना, त्याची जी स्पेस असते, जागा दिलेली, ह्या जागेत तुम्ही खेळा, बाकी आम्ही बघून घेऊ काय करायचंय, ते होतं त्यावेळी.
की तुम्हाला लिहायचं ना लिहा ना, व्यक्तिशः जोपर्यंत तुम्ही लिहित नव्हतात कुणाविषयी, अगदीच ज्याचं एखाद्याचं राजकारणच तुम्हाला अडचणीत आणायचंय तोपर्यंत तुम्हाला काहीच त्रास होत नाही. पण तुम्ही जनहित नजरेसमोर ठेवून जर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवत असाल, चुकीच्या निर्णयावर लिहित असाल, कठोर प्रहार करत असाल, तर सत्ताधारी पक्ष सुद्धा विचार करतो की नाही, आपण हा निर्णय घेताना पक्षाच्या स्वार्थाचा किंवा नेत्याच्या स्वार्थाचा विचार केलाय, पण जनहिताचा विचार जर वृत्तपत्र मांडत असतील तर आपण तरी काय करणार. म्हणून मला अनेकदा तोंडावर लोकांनी म्हटलेलं, मी लोकसत्तामध्ये 10 वर्ष होतो, खूप लिहिलं त्या काळात, मी अनेकांना दुखावलेलं आहे, पण माझी तळमळ हीच असायची की मी लातूर, धाराशिव, आता त्या उस्मानाबाद ह्या भागातल्या दुष्काळी भागातून मी मुंबईला गेलो आणि लोकांची दुःख, त्यांच्या अडचणी, ऊस उत्पादकांच्या अडचणी, कोरडवाहू पिकं घेणाऱ्यांच्या अडचणी मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. जे संस्कार माझ्यावर झाले ते संस्कार घेऊनच मी तिथे गेलो होतो. त्या भूमिकेतनं जेव्हा मी सहकारावर प्रहार करायला सुरुवात केली की सहकारात स्वाहाकार कसा वाढतोय, चुकीची धोरणं कशी आखली जात आहेत, हे करताना मी अनेकांना दुखावलं. पण ते लोक सुद्धा खासगीत काय म्हणायचे किंवा भेटल्यावर व्यक्तिशा, जाऊ दे तुझ्या लिखाणामुळं मला ते अमुक आवडलं नाही, पण तुझा काय म्हणे दृष्टिकोन लोकांच्या हितासाठी असतो, त्यामुळे तुला काय बोलायचंय. तो मोकळेपणा पूर्वीच्या पत्रकारितेत होता आणि ते लिहिण्याची संधी मिळाली म्हणून एक नवीन ओळख तयार झाली आणि त्या ओळखीच्या बळावरच माझी वाटचाल पूर्णपणे पत्रकारितेत झाली. आज सर्रास असं म्हटलं जातं की नाही, तुम्हाला हे लिहिता येणार नाही, ते लिहिता येणार नाही, तुम्ही अमक्या विषयावर लिहूच शकत नाही, तुम्हाला हे कळलंय पण तुम्ही बोलू शकता पण तुम्ही लिहू शकत नाही. परिस्थिती आहे, पण एकतर्फी भाजपाला दोष देण्यात अर्थ नाही. शेवटी पत्रकारिता हा एक व्यवसाय आहे, व्यवसायाची पण काही मजबुरी आहे. व्यवसाय चालवताना हा व्यवसाय चालवणं किती खर्चिक, त्रासदायक आहे हे एक आपण संपादक, मालक म्हणून पाहता. त्या व्यवसायाच्या गरजा किती, त्या गरजा कशा भागवायच्या आणि त्या गरजा भागवताना आपल्याला जे अडचणी येतात त्यातून मार्ग कसा काढायचा, हे मला वाटतं हे बॅलन्सिंग ऍक्ट आहे, दोरीवरची कसरत आहे. ती करताना बॅलन्स कधी इकडून इकडं होतो. आणि राजकारण, शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, राजकारण एवढं चाणाक्ष क्षेत्र आहे, बरोबर समोरच्यांचं कुठं बॅलन्स झुकतोय आणि कुठं त्यांची अडचण होते आणि आपण ह्या वेळेला काय करायला पाहिजे ते राजकारण शोधतं, बरोबर तुम्हाला अडचणीत आणतं. माध्यमांची ओळख लोकशाहीचा चौथा खांब म्हणून कायम केली गेली, परंतु असं म्हटलं जातं की हा खांब आता कल्ला, हा मोडकळीला येतोय. पण मग शेवटी आपण हे सतीचं वाण म्हणून चालवताना आपली पण कसोटी लागली आहे. आता ज्या काही गोष्टी निर्माण झाल्या त्याला 100% समोरचाच बाजू जबाबदार असं म्हणता येत नाही. शेवटचा प्रश्न की मुंबई महानगरपालिका, आता हे 2 भाऊ एकत्र येणार, शिंदे, अजितदादा आणि हे युती, महायुती, महाविकास, काय होईल असं तुम्हाला वाटतंय? मुंबई महानगरपालिका ही कुठल्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्वाची महानगरपालिका आहे. जवळपास 60,000 कोटीचं बजेट आहे. देशामध्ये अनेक राज्य असे आहेत की त्यांचं एवढं बजेट सुद्धा नाही, छोटी मोठी. तिकडं उत्तर पूर्वेकडे जे राज्य म्हणतो आपण, 7 सिस्टर्स त्याचा उल्लेख केला जातो, ईशान्य भारतामध्ये त्रिपुरा वगैरे, मिझोराम वगैरे. मुंबई महानगरपालिकेचं महत्व केवळ आर्थिक नाही, मुंबई हे भारताचं शक्तिस्थान आहे, आर्थिक राजधानी आहे, बिझनेसेसचं हेडक्वार्टर आहे. या शहरावर आपल्याला वर्चस्व गाजवता यावं ही प्रत्येक राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा असते आणि मुंबईचं महत्व इतकं मोठं आहे की ते कुणी कमी करू शकत नाही. तर अशा वेळेला मुंबईवर आपला महापौर असला पाहिजे, स्थायी समिती आपल्या ताब्यात असली पाहिजे, ही अपेक्षा कुणी करतं, त्यामुळे त्याची चुरस मोठी आहे. आणि काँग्रेसने काय ठरवलं होतं सुरुवातीला की मुंबईत मराठी माणसाचा आवाज हा कायम मोठा राहायला पाहिजे. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही, असं एक ऐतिहासिक वाक्य यशवंतराव चव्हाणांनी आणि वसंतदादांनी म्हटलं होतं, का यशवंतरावांनी म्हटलं होतं, मी आता विसरलो, तर त्यांनी यशवंतरावच म्हणाले होते वाटतं. तर त्याला अनुलक्षून काँग्रेसने काही त्याग केला होता. त्यांचं काय म्हणणं होतं की मुंबईत शिवसेना पाहिजे, मुंबईत शिवसेना नसली तर फार अडचणी होतील. म्हणून आपण म्हणतो ना की 80च्या दशकामध्ये वसंतदादांनी काढलेल्या एका उद्गारामुळे शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळाली, की मुंबई महाराष्ट्रापासून कधी तोड देणार नाही वगैरे. पण ते धोरणात्मक निर्णय होता. काँग्रेसने काय केलं होतं, पॅरलल व्यवस्था म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDAची स्थापना केली होती. मुंबईविषयी आपण कधीतरी भविष्यात एखादी चर्चा वेगळी करू, त्याला 1 तास लागेल, माझ्याकडे भरपूर माहिती आहे कारण मुंबईत मी पत्रकारिता केली आहे. तर आता अशी परिस्थिती आहे की हे शहर आपल्या ताब्यात राहावं असं भाजपला वाटणं साहजिक आहे. देश ताब्यात आहे, राज्य ताब्यात आहे, मग मुंबई का नको. म्हणून त्यांना जो अडथळा वाटतो राजकारणामध्ये तो ठाकरे बंधूंचा वाटतो. त्यामुळे उद्धव आणि राज एकत्र न येणं, त्यांनी अपील न करणं पब्लिकला, कसं आपल्याला आव्हान पेलायचं हे भाजपची व्यूहरचना आहे. एकनाथ शिंदेचा याच्यामध्ये एक अडचण काय झाली आहे की जर 2 भाऊ वेगळे रडले असते तर एकनाथ शिंदेना महत्व होतं,
म्हणजे आहे असं राहील सुद्धा, कारण दोघं भावांनी जर ऐनवेळी निर्णय घेतला की नाही लढायचं आम्हाला सोबत. एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंजवळ जेवढे नगरसेवक होते मागे, त्यातले निम्म्याच्या पेक्षा जास्त आमच्याकडे आले. त्यामुळे त्यांचे वार्ड आमच्यासाठी रिझर्व्ह ठेवा, तिथं तुम्ही दखल देऊ नका, आणि वाढीव जागा किती देणार आहात सांगा, कारण आम्ही महायुतीमधला घटक पक्ष आहोत. तर ही बार्गेनिंग पॉवर म्हणतात ह्याला, वाटाघाटीची ताकद. ही आजच्या घडीला ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणलं की कमी होते त्यांची, कारण मराठी मतदार मुंबईतला ठाकरेंना जास्त मानतो. कारण बाळासाहेब ठाकरेची पुण्याई आहे, ती त्यांची पुण्याई आहे, प्रबोधन का ठाकरेंच्या विचारांची पुण्याई आहे. त्यामुळे त्याचा फायदा ह्या दोघा ठाकरे बंधूंना होतो. तर भाजपचं लक्ष आहे त्याच्याकडे, म्हणून अधूनमधून भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटतात, बातम्या येतात, भेटले, चर्चा केली, अमित ठाकरेंना हे भेटले, राज ठाकरेंना ते भेटले. तर भाजपचा हा प्रयत्न आहे की राज ठाकरे स्वबळावर सत्तेत येतील का नाही हा प्रश्न नाही आपल्यासाठी, किंवा फार मोठी भूमिका बजावतील का विरोधात, तर आपल्याला पूरक अशी भूमिका ते घेतील का, ह्यासाठी भाजप खूप प्रयत्न करतो. आणि एकनाथ शिंदेचं मी सांगितलं तुम्हाला, राहता राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुंबईमध्ये कधीही त्यांनी पूर्वीपासून लक्ष घातलेलं नाही, पक्ष मोठा व्हावा म्हणून कधीही प्रयत्न केलेले नाहीत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं एवढंच आहे की त्यांनी नवाब मलिकांची मुलगी आमदार आहे, काय 2-4-10 वॉर्डमध्ये कॅन्डिडेट मागितले त्यांनी तर तेवढ्याच मिळतील. भाजपाला जबरदस्त महत्वाकांक्षा आहे की मुंबई ताब्यात घ्यायची, त्या दृष्टीनं राजकारण सुरू आहे. धन्यवाद रविकिरणजी, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला मराठवाडा नेता यूट्यूबच्या श्रोत्यांना दिलात. मी आपला खूप खूप ऋणी आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात तुमची पत्रकारिता, तुमचं कार्य खूप खूप दैदिप्यमान व्हावं ही तुम्हाला मराठवाडा नेताच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपण संधी दिली, धन्यवाद.